श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, तू स्वतःला खूप एकटा समजतोयस आणि मनातल्या मनात रडत, कधी कधी तर डोळ्यातलं पाणी पुसायला वेळ घेतलास, कारण कुणी पाहू नये म्हणून. बाळा, तो प्रत्येक क्षण मी पाहिला आहे. तू गप्प होतास, पण मी ऐकत होतो. तू एकटा होतास, पण मी तुझ्या जवळ होतो. तुला असं वाटत होतं की तुझ्या आयुष्यात कोणी नाही, पण बाळा, मी आहे. तू लोकांसाठी खूप काही केलंस, लोकांसाठी वेळ दिलास, लोकांसाठी उभा राहिलास, पण जेव्हा तुला गरज होती तेव्हा कोणी उभं राहिलं नाही. आणि जेव्हा तुला जाणवलं की आयुष्य म्हणजे काय असतं, तू हळूहळू शांत होत गेलास, हळूहळू आतमध्येच राहायला लागलास, हळूहळू स्वतःशीच बोलायला लागलास, कारण तुला समजलं की सगळ्यांना सांगून काहीही उपयोग नाही. पण बाळा, देवाला सांगितलेलं कधीच वाया जात नाही. तू जेव्हा म्हणालास, देवा मला आता थोडी शांती दे, तेव्हा मी ऐकत होतो. तू जेव्हा म्हणालास, देवा मी खूप थकलोय, तेव्हा मी तुझ्याकडे पाहत होतो. तू जेव्हा म्हणालास, देवा माझ्याच्याने नाही होत, तेव्हा मी तुझ्या जवळ उभा होतो. बाळा, तुला वाटतं तू सगळं एकट्याने सहन केलंस, पण नाही, मी तुझ्यासोबत होतो. तू रडलास तेव्हा मी शांत होतो, कारण त्यांना माहीत होतं की हे अश्रू वाया जाणार नाहीत. तुझ्या प्रत्येक अश्रूची किंमत आहे, प्रत्येक दुःखाचा अर्थ आहे, तुझ्या प्रत्येक वेदनेमागे एक कारण आहे. आणि बाळा, एक दिवस येईल ज्या दिवशी तू रडणार नाहीस, ज्या दिवशी तू शांत झोपशील, ज्या दिवशी तुझ्या मनात भीती नसेल. तो दिवस येणार आहे, कारण तू एकटा नाही आहेस. स्वामी म्हणजे मी तुझ्यासोबत आहे. आजपर्यंत तू खूप मजबूत राहिलास, आतून तुटूनसुद्धा उभा राहिलास, रडूनसुद्धा हसलास, हसूनसुद्धा चालत राहिलास. पण हे सगळं सोपं नसतं, हे फक्त निवडलेल्यांनाच जमतं. आणि म्हणूनच देवाने तुला निवडलंय, म्हणूनच हा संदेश, हा मंत्र तुझ्यापर्यंत आलाय. बाळा, आता जो काळ तुझ्या आयुष्यात चालू आहे तो कायमचा राहणार नाही. जसं वादळ कायम राहत नाही, जसं पाऊस कायम राहत नाही, तसं दुःखसुद्धा कायम राहत नाही. पण जेव्हा माणूस दुःखात असतो तेव्हा त्याला प्रत्येक दिवस एका वर्षासारखा वाटतो, प्रत्येक रात्र संपत नाही असं वाटतं, आणि प्रत्येक सकाळ पुन्हा त्याच वेदना घेऊन येतंय असं वाटतं. बाळा, तूही हेच सहन केलंयस. अनेक दिवस असे गेले जिथे तुला काहीच चांगलं वाटलं नाही. अनेक रात्री अशा गेल्या जिथे झोप तुझ्या डोळ्यात आलीच नाही. आणि अनेक वेळा असं झालं की तू शांत बसलास, पण मनात खूप मोठं वादळ चालू होतं. कुणालाच दिसत नव्हतं, पण तू आतून तुटत होतास. आणि त्या प्रत्येक क्षणी तुला एकच प्रश्न पडत होता, हे कधी संपणार? बाळा, आज त्याच प्रश्नाचं उत्तर तुला मिळणार आहे, कारण दुःख संपण्यापूर्वी काही संकेत मिळतात, आणि ते संकेत तुझ्या आयुष्यात दिसायला सुरुवात झाली आहे. कदाचित तू लक्ष दिलं नसेल, पण काही गोष्टी हळूहळू बदलायला लागल्यात, काही विचार बदलायला लागलेत, काही भावना बदलायला लागल्यात. आधी ज्या गोष्टी तुला खूप त्रास द्यायच्या, खूप त्रास व्हायचा, त्या गोष्टी आता तितक्या त्रास देत नाहीत. ज्या आठवणी तू रडलास, त्या आठवणी आता शांत झाल्यात. आधी जिथे तुला अंधार दिसायचा, तिथे आता थोडासा प्रकाश दिसायला लागलाय. बाळा, हे साधं नाही आहे, हे संकेत आहेत. कारण जेव्हा देव दुःख संपवायचं ठरवतो, तेव्हा आधी मनाला शांत करतो, आधी विचार बदलतो, आधी आशा देतो, आणि मग चमत्कार घडवतो. आणि त्याच चमत्कारासाठी तू आता पात्र झाला आहेस. आता मागं सरू नको. हा मंत्र संपूर्ण ऐक. मी प्रसन्न होऊन आनंदाने तुझ्या जीवनामध्ये समाविष्ट होईल. अर्धवट भक्ती मला आवडत नाही, म्हणून अर्धवट मंत्र तू ऐकू नकोस. मंत्र संपूर्ण ऐक. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे, डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत, डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे, आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला, आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच.
बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. 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 ओम
श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। 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 ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः.